रद्द करण्यात आलेला आहे। गोट्या गीतेसह 5 आरोपींवरील मकोका रद्द करण्याचा निर्णय झालेला आहे। परळीतील सहदेव सातबाई खून प्रयत्नामध्ये हा मकोकाचा गुन्हा दाखल झालेला होता। कराड समर्थक रघुनाथ फड गँगवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली होती। पोलीस महासंचालकांनी 7 पैकी 5 आरोपींवरचा मकोका आता रद्द केलाय। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी स्वानंद पाटील आपल्यासोबत फोनवरून जोडले गेलेले। स्वानंद, हा निर्णय नेमका का घेण्यात आलाय? माधवी, गेल्या काही दिवसात जर बघितलं तर आपण तर बीडमध्ये 4 गँगवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर या कारवाई करण्यात आल्या होत्या। त्यामध्ये मे महिन्यात फड गँगवर जी कारवाई करण्यात आली होती मकोका अंतर्गतची, यामध्ये 7 जणांचा समावेश होता। मात्र 5 जणांची नावं यातून वगळल्याचं आता समोर आलं आहे आणि यामध्ये गोट्या गित्ते, जगन्नाथ फड, संदीप सोनवणे, बालाजी दहिफळे आणि विलास गित्ते यांचा समावेश आहे। विशेष म्हणजे आपण गेल्या काही दिवसात जर बघितलं तर यामधील जो गोट्या गित्ते आरोपी आहे, हा आरोपी जवळपास सगळ्याच प्रकरणात सामील होता। त्याच्यावर अनेक गुन्हे देखील दाखल होते। मात्र आता त्याचेच नाव वगळण्यात आले। नेमके काय, कशामुळे वगळण्यात आले याची माहिती अद्याप भेटू शकलेली नाहीये। कारण एका शेतकऱ्याला मारहाण केलेल्या प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती। मात्र आता नाव वगळण्यात आल्याने ह्याची चर्चा होत आहे। माधवी, स्वानंद, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे, पुढच्या सुपरफास्ट बातमीकडे।